हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आज मी तुम्हाला ज्वारीची भाकरी तेही न फाटता न गरम पाणी वापरता कशी बनवायची, अगदी टम्म फुगलेली आणि ओलीही नाही दिसली पाहिजे छान अशी ज्वारीची भाकरी आज मी तुम्हाला बनवायची शिकवणार आहे। तर ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम या आकाराने म्हणजे एक स्वतःची अशी मूठ भरेल व थोडंसं जास्त असं पीठ घ्यावं। त्यानंतर थोडं थोडं करून यामध्ये पाणी मिसळावं व हळूवार व्यवस्थित असं हे पाणी व पीठ मिक्स करून घ्यावं। लागेल त्या प्रमाणात फक्त लक्षात ठेवायचं की हे जे पिठाचं मिश्रण आहे ते जास्त पातळही नाही झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही झालं पाहिजे। हवं असेल तर मी याचंही प्रमाण देईल की एका भाकरीसाठी तुम्हाला किती पीठ हवं आहे आणि किती पाणी हवं आहे। त्यानंतर ही भाकरी व्यवस्थित अशी किमान 7 ते 8 सेकंद तुम्ही मळून घ्यायला हवी। व्यवस्थित अशी मळून घ्यायची। भाकरी तोपर्यंत मळायची जोपर्यंत ती खालच्या ताटाला चिकटत नाही। जोपर्यंत भाकरी खालच्या ताटाला चिकटते तोपर्यंत तिला मळत राहायचं। अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी केली तर ती ज्वारीची भाकरी थापताना बनवताना कधीच फाटत नाही। तुम्ही पाहताय तुमच्याच समोर मी ही बनवते। आता तुम्ही पाहू शकता ही भाकरी खाली ताटाला चिकटत नाही। आता अशा पद्धतीने या पिठाचा एक छोटासा गोल गोळा बनवून घ्यायचा। अशा पद्धतीचा एक गोल गोळा तुम्ही बनवून घेऊ शकता। त्यानंतर अशा पद्धतीने त्याला हळू गोल करायचं। अशा पद्धतीचं बनवायचं। त्यानंतर चाळणीने थोडंसं पीठ चाळून घ्यायचं। त्यावर भाकरी ठेवायची। वरून एकदम किंचित थोड्याशा प्रमाणात पीठ टाकायचं। 3 बोटांना थोडंसं पाणी लावायचं। ते असं हातांना चोळायचं आणि आता भाकरी थापायला सुरुवात करायची। अशा पद्धतीने क्लॉकवाईज भाकरी थापून घ्यायची। हळूहळू अशा पद्धतीने मध्ये मध्ये हाताला थोडंसं असं चिमूटभर पीठ घ्यायचं आणि ते असं हाताने चोळून घ्यायचं जेणेकरून आपले हात भाकरीवर चिटकणार नाही। अशा पद्धतीने हळू अशी गोल आकारात भाकरी थापून घ्यायची। त्यानंतर अजून थोडंसं पीठ हातात घ्यायचं। दोन्ही हातांना ते चोळून घ्यायचं व त्यानंतर भाकरी मधोमध घेऊन दोन्ही हातांनी भाकरी अशा पद्धतीने थापून घ्यायची किंवा तुम्ही अशीही थापू शकता। तवा गरम झालाय की नाही ते पाहायचं। खूप गरम झाला असेल तर हवं तर कमी करू शकता। त्यानंतर परत व्यवस्थित अशी सर्व बाजूंनी सगळीकडून भाकरी सेम प्रमाणात जाड पातळ झाली आहे का हे पाहून घ्यायचं। ज्या ठिकाणी जाड असेल त्या ठिकाणी असं थोडंसं थोपटून घ्यायचं। तवा पुन्हा एकदा चेक करा। त्यानंतर हळूवारपणे आपली भाकरी एका ठिकाणाहून अशी वरती उचला। दुसरा हात खाली घ्या। अशी गोलाकार हात खाली घेऊन भाकरी ह्या हातावर घ्यायची। त्यानंतर अशा पद्धतीने भाकरी तव्यावर सोडून द्यायची।
त्यानंतर लगेचच थोडंसं पाणी घेऊन भाकरीला वरून फिरून घ्यायचं. सर्व बाजूने हळुवारपणे पाणी फिरवून घ्या. पाणी फिरवताना जास्त घाई करू नका, कारण तुम्ही जर घाई केली तर भाकरी सरकू शकते किंवा फाटू शकते. अशा पद्धतीने सर्व बाजूंनी भाकरीला पाणी लावून घ्या आणि पाणी सुकूपर्यंत दुसऱ्या भाकरीसाठी तुम्ही पीठ चाळून घेऊ शकता. किंवा जर तुम्ही नवीन असाल तर पाणी सुकेपर्यंत वाट पहा, दुसरं पीठ चाळू नका. गॅसचं प्रमाण कमी जास्त करत राहा. तवा किती गरम आहे आता हळूच भाकरीच्या खालून उलथानं घालायचं आणि ते उलथानं सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचं. ते जर सगळ्या बाजूनी अलगदपणे फिरलं तर भाकरी खालून पचलीये असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर हे मी दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळत आहे. आता तुम्ही पाहू शकता भाकरीवरचं पाणी व्यवस्थित सुकलंय. आता ह्या स्टेजला तुम्ही भाकरी दुसऱ्या बाजूला अल्टर करा. पाहू शकता भाकरी किती सुंदर पचली आहे. ना जास्त करपली आहे ना कच्ची राहिली आहे. अशा पद्धतीने ही भाकरी पचेपर्यंत आपण दुसऱ्या भाकरीसाठी पीठ मळून घेऊया. सेम पहिल्याच पद्धतीने भाकरीचं पीठ जोपर्यंत खाली ताटाला चिकटत आहे तोपर्यंत पीठ मळत राहावे. हे पहा, तुम्ही पाहू शकता आता खाली ताटाला पीठ चिकटणं बंद झालेलं आहे. आता आपण यातला एक छोटासा गोळा तोडून घेऊया. पण हे पीठ मळताना मध्ये मध्ये आपल्या पहिल्या भाकरीकडेही आपण लक्ष द्यायचंय. पहा पचले का तर नाही, अजून पचलेलं नाहीये. अशा पद्धतीने त्यानंतर दोन्ही बाजूंनी थोडंसं पाणी लावून घ्यायचं व सेम पहिल्या पद्धतीनेच भाकरी गोलाकार आकारात गोल थोडीशी चपटी करून घ्यायची. त्यानंतर परत थोडंसं पीठ घ्यायचं, परातीत खाली चाळायचं. पहिल्या भाकरीकडे मात्र लक्ष द्यायला विसरू नका. आता मी गॅस कमी केला आहे. ज्वारीची भाकरी करताना नेहमी लक्षात ठेवा गॅस कमी जास्त करत राहणे. त्यानंतर आता ती भाकरी पचतीये तोपर्यंत आपण ही भाकरी थापून घेऊया. ही भाकरी सगळीकडून सारख्या प्रमाणात झाली का हे एकदा चेक करून घेऊया. त्यानंतर आता ही भाकरी तुम्ही पाहू शकता मागच्या बाजूनेही आणि पुढच्या बाजूने. आता ही भाकरी आपण 2 मिनिटांसाठी इथे ठेवून ही भाकरी ह्या तव्यावर टाकूया. त्यानंतर पकडीच्या मदतीने हा तवा उचलून या साईडला ठेवायचा आणि ही भाकरी फुल गॅसवर अशा पद्धतीने भाजायला घ्यायची.
तुम्ही पाहू शकता भाकरी फुगायला सुरुवात झालेली आहे. मागच्या बाजूने तुम्हाला वाटत असेल थोडीफार कच्ची राहिली आहे तर मागच्या बाजूनेही तुम्ही गॅसवर भाकरी भाजू शकता. अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली ज्वारीची भाकरी एकदम टम्म फुगलेली आहे व एकदम सुंदर अशी तयार झालेली आहे. त्यानंतर हा तवा पण या गॅसवर ठेवून घेऊया. पाहू शकता आपली ज्वारीची भाकरी एकदम टम्म फुगलेली आहे. अशाच पद्धतीने आपण आता आपल्या उरलेल्या भाकरी करून घेऊया.